काही गोष्टी अनपेक्षितच घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यातलंच हे एक आहे. तर इथे स्लॅबचं काम सुरू आहे आणि मी त्याचा व्हिडिओ करत आहे, कारण मी यापूर्वी कधी स्लॅब एवढ्या जवळून भरताना बघितला नव्हता आणि तेच इथे मी बघत आहे. त्याचबरोबर चार्वी इथे प्रॅक्टिस करत होते ॲक्टिवा चालवण्याची, तर तिचा देखील मला इथे व्हिडिओ करायचा होता. आणि इथे बघू शकता मंदिराचं काम सुरू होतं आणि ते मंदिर आता इथे पूर्ण झालेलं आहे. तर 2-3 दिवसामध्ये इथे कार्यक्रम आहे कळश पूजनाचं. तर त्यासाठीच आता आम्ही इथे तयार झालेलो आहोत. मी, चार्वी, ओवी आम्ही तिघी देखील तयार झालो आहोत आणि चार्वीचे पप्पा अगोदरच खाली गेले होते. तर आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो तेव्हा तिथे हरिपाठ सुरू होता आणि माझ्याच गावातील मुलगी, म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे, तर ती त्या गावातून आली होती ते हरिपाठ करण्यासाठी. मंदिरामध्ये आम्ही गेलो तर भरपूर अशी गर्दी झाली होती. अगोदर तर कोणी एवढं नव्हतं, परंतु जसे 7 वाजले तसे मात्र गर्दीला सुरुवात झालेली होती. तर आम्ही इथे छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर इथे भोजनाची व्यवस्था केलेली होती, तर ते देखील घेतलं आणि खूप छान असं जेवण होतं इथे. त्यानंतर मग आम्ही घरी गेलेलो आहोत आणि मी तुम्हाला आता माझ्या घरातून दाखवते मंदिर कसं दिसत आहे. तर अगदी जवळ, म्हणजे मंदिरामध्ये जर कोणी पाया पडलं ना, तर ते माझ्याच घरात पाया पडत आहे असं वाटतं. एवढं जवळ ते मंदिर आहे आणि कधी स्वप्नात देखील नव्हतं असं बघितलं की घराच्या समोर अगदी जवळच असं मंदिर असेल. आणि हे मंदिर आहे देवीचं आणि गावदेवाचं. तर खूप छान आणि पॉझिटिव्ह आता वाटत आहे, कारण की घराच्या एवढ्या जवळ जर मंदिर असलं ना, की वातावरण देखील खूप छान असं होतं. आणि इथे तसंच आहे काहीसं. तर मंदिर खूप छान दिसत आहे आणि लाईटिंग वगैरे वरती केलेली आहे, तर खूप छान दिसत होतं. तर आता आमच्या बिल्डिंगमध्ये जिथे मी अगोदर राहायची, तर तिथले सुद्धा आमचे काही मित्रपरिवार देखील घरी येऊन गेले होते. आणि दुसऱ्या दिवशी ओवी पुन्हा मंदिरामध्ये गेली, कारण की तिच्या हाताला घंटी लागत होती आणि तिला घंटी स्वतःहून वाजवता येत होती. कारण एरवी जर घंटी वाजवायची म्हटली तर ओवीला थोडं उचलून घ्यावं लागायचं. तर त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काही काढले होते त्या दिवशी, तर तेच मी ते अपलोड केलेलं आहे. तर हा छोटासा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.